एवढेच ना मांडणा साहेब, ह्याच्यामध्ये इतके काळजी करण्यासारखे काय आहे? क्षमा करा, चुकीच्या वेळेस बोलतो आहे, परंतु आमच्या घराण्यास शापच आहे म्हणा ना. आमच्या घराण्यातल्या मुलीने शिकणे सवरणे म्हणजे साहेब, भाऊसाहेब, आमच्या घराण्यातल्या मुलीने शिकणे म्हणजे आयुष्यभरासाठी आलवण कवटाळणे. म्हणजे आमचा तसा अनुभवच आहे. आमची भगिनी भागीरथी तीच थोडे वाचता लिहिता येत असे. ती रोज नेमाने व्यंकटेश स्तोत्र वाचत असे आणि त्यामुळेच तिच्या भाळी हे वैधव्य आले असा अनुभव आहे. अण्णासाहेब, घाबरू नका आणि चिंताही करू नका. आपण जे म्हणता आहात त्याविषयीची कल्पना रमाने आम्हास दिली होती आणि आपल्याप्रमाणेच त्यांनीही भूमिका घेतली होती. पण अण्णासाहेब, माणसे तीव्र दुःखापोटी अशा समजुती करवून घेतात आणि भीतीपोटी त्यांना कवटाळून बसतात. वास्तवात अशा समजुतींमध्ये काहीही तथ्य नसते. थोडीशी तर्कबुद्धी चालविली की या समजुतीतला फोलपणा लक्षात येतो. तेव्हा आपण अजिबात चिंता करू नये. प्रथम रमाही घाबरल्या होत्या, परंतु आता अतिशय आवडीने शिकत आहेत. आम्ही जातीने त्यांना शिकवत आहोत. अहो अण्णासाहेब, ह्याच्यामध्ये चिंता करण्यासारखे काही नाही आणि आमच्या घराण्याला असला शाप वगैरे काहीही नाही. आता आमची माई, माझी मुलगी या दोघींना सुद्धा व्यवहारापुरते लिहिता वाचावयास येते. आमच्या घराण्याचा सर्व जमीन जुमल्याचा कारभार, तिजोरीच्या चाव्या, हे सगळं आता माईकडेच असतात. तेच सांभाळतात सर्व. हाच वारसा आता आमच्या सुनेने म्हणजे रमाने चालवायचा आहे. मग तिला सुद्धा व्यवहारापुरते थोडेसे लिहिता वाचावयास यायला काहीच हरकत नाही. त्याची चिंता तुम्ही सोडा. असले काहीही होणार नाही. आणि घ्या बघू आता सगळे विचार मनातून काढून टाका आणि भोजनाचा समाचार घ्या. जेव्हा रे पोरं, थांब रे. तू का वाढावायस आहे सुपट सुंब? माई, तुम्हाला ठाऊक आहे ना, आम्हाला दुसऱ्या कोणीही वाढलेले चालत नाही. घरातल्या बायकांनीच आम्हाला वाढावायस हवे. होय. नाही नाही, आपण जेवा जेवा गोपाळराव, जेवा जेवा अण्णासाहेब जेवा. आमची काही तत्वे आहेत, त्याच्यात बदल झाला की आमचे मस्तक फिरते. या बस. अहो पण तुमचा मानपान हा व्हायलाच हवा. बस. लग्नात तुम्ही नव्हतात, पण लग्नात काय सगळी गडबडच असते. आज कसे अगदी निवांत गप्पाही मारता आल्या आणि आता मनाजोगता मानपानही करता येतोय. पण माईसाहेब, आधी तुमचा मान व्हायला हवा. ते खरे, पण ते झाले रीतीचे. पण जेथे मने जुळतात तिथे असले सारे उपचार गळून पडतात. हा
संबंध निश्चित होतानाच असं ठरले होते की आपण आम्हाला फक्त मुलगी आणि श्रीफळ द्या. फक्त शकुनाचे लुगडे आणि खडा नारळाची ओटी एवढाच मानपान करा हो आमचा. नाही पण माई, हात टेकले हो आता. नाही म्हणजे व्याही जहागीरदार आहेत, पिढीजात वतनदार आहेत, जमीन जुमला अगदी सगळा थाट आहे. पण सून मात्र रिकाम्याच हाताने आली म्हणायची. चालीरीती परंपरा ह्या बायकांनाच पाळाव्या लागतात. तेवढा सुज्ञपणा असावा बायकांच्यात. झुले